दर ठेका तो तबला वाजव की क्यों क्यों क्लासमेट माझे क्लासमेट होते तो म्हणतोय ते खूप छान म्हणतोय दिवस वाजवायला सकाळ झाली पाड्या उठला. काल बंद पडली होती आज बंद पडले तर तिला हे तिथं सोडून येतो जाग्यावर. डुकर वाळाय सोडली होती कुठे गेली तिच्या आल्या सापडा आज सापडते यांचा गेमच वाज येतो. पेरू छत्री खूप असतो सापडू दे एकदा. डॉन आहे आमचा मधला आणि मी याचा बॉडीगार्ड विथ बंदूक. आमचा डॉन डॉन इकडे या साहेब असं हा असं चाला. तर ते एक गाणं ट्रेंडिंगला बघा एक पुरी गाणं म्हणते भाडव्यांना ज्यांच्या कुठल्याही पोऱ्याचा स्टेटस बघा प्रत्येक पोरगा आहे ना तेच ठेवतंय ते स्टेटस. तर भाडव्यांनो पोरींचं एवढं गाणं ऐकता आमचं पण जरा ऐकून जाच. तर हो द्या चालू दर ठेका तो तबला वाजव की तबला वाजव ढोलकी चालक ढोलकी वादक गेला पळून. तर ते गाणं कसं आहे काय गाणं आहे रे ते जो मुझ में है शख्स वो कह रहा अब मैं तू कर्ज तेरा चुका दिल के वीराने में तेरे फसाने में जख्म हुआ क्यों टांगा बरहारा तेरा मेरा रिश्ता पुराना. कसा आहे आवाज तेरा. मला आहे ना कमेंट बॉक्स मध्ये कळवा बरं का. मला आहे ना गायक एखाद्याचं मी करिअर खाईन भाई लय जणांचं माहिती का. मी जर गाणं चालू केलं तर काय ते जायला कोकिळ सारखा आवाज आहे काय. ह्यांच्या वयाचा असताना ना मी लय म्हणजे लय डेंजर होतो. मी ते आराम करत होतो. हे नसतील एवढे मी काय करायचो. तुम्ही खेळल्या का रे ते तुम्ही खेळल्या का ते तुम्हाला तर सायकली भेटल्या तुम्ही खेळल्या का ते 5 रुपये देऊन सायकली भाड्याने घेऊन. कसं काय तू तर आताच तू तर लहान आहे अजून कसं काय खेळशील. तू किती वेळा आता चौथीला. तुझ्या वयाचा असताना ना रेंटने सायकल किती वेळ किती रुपये 2000 तेवढं काय. हा कुठल्या सायकलचं म्हणतोय काय कळना मला. पण आम्ही फिरायचो ना म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा 5 रुपये द्यायचं. 5 रुपये का किती मला एक्झॅक्टली आठवत नाही. अरे गप्पा आणि पाय बी पुरायचे नाही त्याला ढकलीत आणायचं येतच नसायची घ्यायचं बळच. आणि लय भारी राव लाल सायकल होत्या. तुम्हाला आता माहितीये का नाही मला सांगा लाल सायकली कोणी चालवल्यात त्या बारक्या. मग मी घेऊन यायचो आणि हे नसले आता पाय नाही पुरायचे मग चढणार कस काय. त्याला आहे ना सायकलच्या दुकानापासून ढकलीत आणायचं घरापर्यंत. त्या घराजवळ तिथे एक मोठा दगड होता असं एवढा. त्या दगडावर मग तिथं नाही का त्याच्यावर चढायचं आधी मग सायकल येऊन टाकायची. मग तिथनं उन्या 4-5 वेळा धरपडत आधी नाही का. मग पुढं जायचं जमलं तर ठीक नाही तर कुठंतरी उलथायचो. आणि हे असेच आमचं. आणि पंक्चर झाली सायकल मग त्याचे एक्स्ट्रा पैसे चार्जेस घ्यायचे तो. तर तुम्ही खेळल्या का नाही ह्या गोष्टी सांगा. आणि ह्यांच्या तर भलतेच खेळ आहेत काहीतरी नवीन इडी पोर. ह्याच्या एवढा असताना ना मी ह्याच्या एवढा असताना ना मी माझे क्लासमेट होते असले छपरीगिरी केले ना आपल्या हानी दोघांना असा बडवीन पोत्यात घालून देईन फेकून. तर मी आहे ना काहीतरी कशावर मी लायसन याडा होता निव्वळ आहे ना याडा होतो. त्यामुळे देवाने मला मोठा श्रॅप दिलाय. तर काय केलं तर मी काहीतरी भांडण झाले असं आता मला नाही माहिती एक्झॅक्टली. मी तिला आहे ना ते चुन्याचा दगड असतो पांढरा तो तसला दगड सापडला मला. मी डायरेक्ट डोक्यात टाकलं तिच्या डोकं फोडलं होतं.
तिच्या डोक्यात दगड टाकला, डोकं फुटलं तिचं. आमची आई वडील कुठेतरी बाहेर गेले, ते बहीण होती, तिचं डोकं फुटलं, गेली रडत घरी. तिने आणली तिच्या आई वडिलांना, नाही का, तिच्या आई वडिलांना घेऊन आली. आणि आमच्या घरी कोणच नाही, मी कांड करून येऊन बसलोय बडवा घरात. आणि तिचे आई वडील आले ना, मग काय बहीण होती, बहिणीच्या मागं लपलो मी. तुझी आई आली, म्हणजे कुठं येतो, कुठं तुमचा तर काहीतरी नाव होतं, टोपण नाही, मी नाही सांगणार. टोपण नाव लय खतरनाक आहे माझं. मग म्हणले कुठं आहे तू? मी लपलो बहिणीच्या मागं. म्हणले गाड वाटला, कळतं का काय केलं हे? पोरीचं डोकं म्हटलं, पट्टी लावून आलती ती. हो लय डेंजर, पट्टी लावून आलती. लहानपणी ना अजून एक विषय केलता. माझी आजी होती, आजी मला पैसे मोजाय बोलवायचे बरं का. आजी भाजी बिजी ऐकायची आणि पैसे मोजवाय बोलावायची संध्याकाळी. तर मी काय करायचो, गेला ना तर मी गेला ना, मी काय करायचो, मी असं बसायचो बरं का, आजी शेजारी बसायचो. आजीला मला वाटायचं का आजीला दिसत नाही, मग आजीकडे सगळं चिल्लर, सगळे टोटल चिल्लर. नोट तर लांब लांब पर्यंत ना बाई, नोट तर नाही पाहिली आम्ही, चिल्लरच पाहिले. तर चिल्लर असे मी काय करायचो, मस्त मस्त एखादा $5 $2 असा मागे सरकवायचो. तर मी लय नीच होतो लहानपणी. चोरी केलेली, चोरी. ती आजीबाया एवढी विश्वास करून नाही का मला बोलवायची, हे म्हणायची बाळा पैसे मोज. मी डापायचो पैसे. नीच्या आधी मी थांबे. पाऊस येण्याची शक्यता, शॉर्ट होण्याची शक्यता, इजा विजा सगळ्या कडकडून डोक्यात बिक्यात पडायच्या. इजा तर माहित नाही, हे पक्षी हागून जाणार आहेत डोक्यात, तेवढं माहिती. हे ना हेटर्स आहेत, हेटर्स माझ्या आजूबाजूला. हे ना माझं गेम वाजायचा प्रयत्न करायला लागल्यात. तर ह्यांची मी तक्रार दाखल करणार आहे. तक्रार दाखल करणार आहे यांची. ह्यो AK-47 घेऊन माग लागलाय खावाचा. तो म्हणतोय, ते खूपशीन म्हणतोय. ते टोक खूपशीन म्हणतोय. तर मोदी साहेबांनी प्लीज काय याच जाणीव घ्यावी गंभीरतेने. हे गपे चालाय तिकडे, पाऊस येतो इकडे, थांब, पाऊस थांबल्यावर जाऊ. सूर्याबाई आणि जाधवबाईला छत्रीने प्रोटेक्ट करतोय. दोन येत नाही शेवटी. ए बंदूक कुठे रे तुमच्या? अरे मी बॉम्ब घेऊन फिरतो. छोटू तुझे 2 लग्न होणार, 2 भाऊ रे तुला. असं सांगितलं पण नाही करणार. कोणी सांगितलं तुला? 2 भाऊ आहेत म्हणून आला, 2 भाऊ रे. तडम 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 डोलकी चांगली आहे तुझी. येतो का एक दिवस वाजवायला? सूर्याबाई, आपण कोई नाहीये तुम्हारे शिवा. सूर्याबाई सूर्याबाई छत्री निघालू क्या? सूर्याबाई छत्री घालू, बारिश आ रही. सूर्याबाई सूर्याबाई. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि